ग्रेगरी रास्पुतिन नावाचा एक रशियन मिस्टिक होऊन गेला, एक पर्सनॅलिटी होऊन गेला, जो फक्त वाईट गोष्टींसाठी फेमस आहे. आत्ता पण तुम्ही सर्च करा ग्रेगरी रास्पुतिन यूट्यूबवर, तर त्याचे सगळे स्कॅन्डलस व्हिडिओज मिळतील. त्याच्याबद्दलच्या अफवा मिळतील, त्याच्याबद्दलची मिस्ट्री मिळेल. पण त्याच्या कोर त्याचं काय थॉट प्रोसेस आहे, त्याचे अध्यात्म काय आहे हे कळणार नाही. त्याच्यासाठी मी थोडा डीपर रिसर्च केला त्याच्यावर आणि तो मला शेअर करायचा आहे. ग्रेगरी रास्पुतिन चं इंटरेस्ट येण्यामागचा आधी कारणाने सुरू करतो मी, म्हणजे मला जसा इंटरेस्ट आला तसं तुम्हाला येईल. रास्पुतिन हा रॉयल फॅमिलीच्या अगदी क्लोज होता रशियाच्या झालेला, आणि त्याला पेझंट म्हणायचे. म्हणजे आपल्याकडं कसे गावठी म्हणतात ना, की म्हणजे गावातून आला हा गावठी, तसं तिथं पेझंट म्हणायचे. म्हणजे पेझंट म्हणजे ते एक हीन भावनेने उच्चारलेला शब्द आहे पेझंट. जसं गावठी पण हे काय हीन नाही आहे, गावातून आलेल्यामध्ये काय वाईट गोष्ट नाही आहे, पण आपण ते हीन भावनेने म्हणतो म्हणून तसं आहे. तसं तो एक पेझंट होता, पण तो रॉयल फॅमिलीच्या एकदम क्लोज आलेला. आणि आणि आला ते आला, मेन क्लोज आला ते बऱ्याचशा हाय प्रोफाईल बायकांशी. आणि ते असूनही भरपूर त्यांनी नंतर पण बऱ्याच बायकांशी तो लिंक्ड होता. खूप स्कॅन्डल्स त्याच्या नावावर आहेत. आणि त्याचं यांना ॲसॅसिनेशन झालं, आणि त्या ॲसॅसिनेशनच्या अराउंड पण खूप असे मिस्ट्री सराउंडेड आहे. ठीक आहे. तर कोण होता हा माणूस? एक साधा शेतकरी, जो रॉयल फॅमिलीच्या रशियाच्या एकदम जवळ आला, आणि लोक म्हणतात की तो तो म्हणजे हे करायचा, रूल करायचा त्या रशियाच्या रॉयल फॅमिलीला. तो फुल कंट्रोल करायचा असा माणूस होता. तर अशा पर्सनॅलिटीज उगीचच होत नाही, म्हणजे काहीतरी कारण असलं पाहिजे. तर म्हणून मी त्याचं सुरू केलं रिसर्च करणं. त्याचं बायोग्राफी वाचली मी, आणि डीप रिसर्च करून मी त्याच्या प्युअरली एका ॲस्पेक्टनी बघितलं आहे, स्कॅन्डल्स सोडून. प्युअर त्याची स्पिरिच्युअल जर्नी कशी सुरू झाली, आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ही. तर ती एकदम शेअर करण्याच्या वर्थ स्टोरी आहे. तर त्याची सुरुवात, त्याला धक्का कधी बसला, म्हणजे आध्यात्मिक एखादा माणूस होतो, जो हळूहळू होतो तो आध्यात्मिक नसतो ॲक्च्युली. त्याचं मनच त्याला फसवत असतं. धक्का बसतो ज्याला, तो खरा साधू संत असतो. तर ग्रेगरी रास्पुतिनला धक्का कधी बसला ह्याच्याबद्दल ची एक एक स्टोरी आहे. ती स्टोरी अशी आहे की त्यांनी चोरी केली, आणि तो असा दारुडा चोरी करणारा गरीब गावातला राहणारा एक यंग माणूस होता. त्याच्याबद्दल काय कधी चांगलं कोणी बोललं नव्हतं गावात. त्यांनी चोरी केली, आणि चोरीमध्ये तो पकडला गेला. आणि चोरीमध्ये पकडला गेला, त्याला काय पनिशमेंट व्हायची ती झाली. आणि त्यांनी लाज अनुभवली, रिपेंटन्स अनुभव केला पहिल्यांदा. आणि गिल्ट, म्हणजे स्वतःला अपराधी असल्यासारखी भावना येणं आणि गिल्ट वाटणं, हे त्यांनी अनुभव केला. आणि त्यांनी तो एवढा डीपली अनुभव केला त्या गोष्टीला, की तो त्याचा धक्का होता. म्हणजे ती त्याची स्पिरिच्युअल जर्नीची सुरुवात होती. ह्यावर आता मी पॉज घेतला या गोष्टीवर, आणि यावर मी खूप विचार केला ॲक्च्युली. कारण हे त्याचं सरळ हे नाही आहे. एनलाइटनमेंटची स्टोरी कशी असते युज्युअली सद्गुरूंची किंवा ओशोंची, कशी आहे की झाडाखाली मी बसलेलो, डोळे झाकले, आणि सगळं सगळं एक आहे असं वाटायला लागलं, वगैरे वगैरे वगैरे, अशा स्टोरीज असतात. काहींच्या MDMA खाऊन होतात त्या स्टोरीज. बट ग्रेगरी रास्पुतिनला शेमला धरून त्यांनी एनलाइटनमेंट मिळवली सुरुवातीला. तर ह्याच्यानंतर मला असं वाटलं की ॲक्च्युली ही पण एक वे आहे एनलाइटनमेंट मिळवायचा. निगेटिव्ह भावना ज्या असतात, शेम आणि अँगर असेल की नाही, अँगर पण सगळ्या निगेटिव्ह भावना. कारण दुःख असणं, तुम्ही जेव्हा दुःखात म्हणजे बेसिकली तुम्हाला कम्प्लिटली इमर्स होणं, आणि इमर्शन काय कळणं, आणि तुमचं माइंड एकदम धक्क्याने बंद पडणं, ही तुमच्या एनलाइटनमेंटची सुरुवात असते. अवेकनिंग असते, अवेकनिंग म्हणू आपण त्याला. तर अवेकनिंग होण्यासाठी ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर निगेटिव्ह भावनांसारखं काही युजफुल नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा सुखात असता, तुम्हाला पैसे मिळालेले असतात,
तेव्हा पण तुम्ही सुखी होण्यापासून तुम्हाला कोणी बोलू शकत नाही की तुम्ही अरे अरे आयुष्यभर असं तू सुखीच राहणार. म्हणजे सारखी भीती वाटत राहते की ही चांगली भावना जाणार आहे की नाही. आणि चांगली भावना क्षणभंगूर हा शब्द मनात येतो. अरे हे क्षणभंगूर आहे, हा आनंद आहे, अरे हे माझे रिलेटिव्ह आहेत पण हे पण जातील कधीतरी. जेव्हा वाईट वाटत असतं तेव्हा कोणी सांगायची गरज नसते आपल्याला. वाईट म्हणजे आपण वाईट भावनेत जेव्हा असतो तेव्हा ती इन्फायनाईट वेळ चालली असं वाटत असतं. म्हणजे एक रात्र जरी तुम्हाला त्रासात घालवायची असेल तरी ती इन्फायनाईट ती भावना असते. म्हणजे ती तुम्हाला धरून ठेवावी लागत नाही. निगेटिव्ह भावना असते, शेम, गिल्ट, दुःख, ही धरून ठेवावी लागत नाही भावना. ही तुम्हाला धरलेलीच असते त्या भावनेने. इनफॅक्ट ही कधी भावना जाणारच नाही असं वाटतं. म्हणजे कंप्लीटली इमर्स होण्यासाठी तुम्हाला आनंदापेक्षा तुमच्या निगेटिव्ह भावना जास्त पोषक असतात. आणि हा एक चमत्कारिक माणूस आणि त्यांनी अनुभव मिळवला ग्रेगरी रासपुतीनी, की तो शेम आणि त्या शेम ही भावना त्याला इतकी रिपेंडन्स एवढी घट्ट त्यांनी जखडलं त्यांनी, की सगळंच विसरून गेला. आणि त्या मोमेंटला त्यांनी वो पा गया वो जो पाना था वो. आणि ते म्हणजे थॉटलेसनेस आणि ते जे त्यांनी ती अवेकनिंग झालं त्याचं ते. आणि त्यानंतर आता मी ह्याच विषयावर थोडा वेळ बोलणार आहे. ग्रेगरी रासपुतीनला थोडं बाजूला ठेवून, कारण हा एक वेगळा अँगल मिळाला आहे अवेकनिंगचा मला. तर निगेटिव्ह भावना जशा असतात, जशी एखाद्याचा प्रेमभंग होतो. जी उर्दू शायरी आहे आणि आता जरी तुम्ही उर्दू शायरी आत्ता पण यूट्यूबवर सर्च केली तर 90% अशी बेवफाई झालेली असते त्या शायर बरोबर. त्याला कोणतरी सोडून गेलेली असते. त्याला कुठली प्रेयसी मिळालेली नसते. तिने धोका दिलेला असतो आणि प्रेयसीच्या दुःखामध्ये एनग्रॉस असलेला शायर असतो. ते एक एक्झाम्पल आहे. एका वाईट फिलिंग कशी हवीशी वाटते लोकांना आणि त्यामध्ये पण लोळावं वाटतं. त्यामध्येच जसा रग आपण घेतो, आजूबाजूला पांघरून घेतो थंडीमध्ये, तसं ते दुःख तुम्हाला आजूबाजूला कवटाळावं वाटतं आणि ते चेरिश करावं वाटतं आणि त्या दुःखातून कधी बाहेर पडणार नाही आणि पडायची इच्छा नाही. मला हे हे एक नॅचरल एक्सपिरियन्स केलं आपण, की कशा आपण निगेटिव्ह फिलिंगला पण धरून ठेवू शकतो. प्रेमभंग झालाय आणि जो काही काही पण दुःख असतं लोकांचं. गरिबीत असतात लोक. जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला, हमने तो जब खुशियाँ मांगी कांटों का साथ मिला. आता हे गाणं एकदम फेमस गाणं आहे आणि एकदम लोकांच्या काळजाला असं साथ घालणारं गाणं आहे हे. फेमस आहे, अजूनही लोक ऐकतात, अजूनही मी ऐकतो, अजूनही सगळे ऐकतात आणि जेव्हा जेव्हा हे गाणं ऐकतात तेव्हा तेव्हा एन्जॉय करतात. का? ही दुःखाची भावना कवटाळून ठेवायची इच्छा का होते? कारण ती पण एक अशी भावना आहे, दुःखाची भावना इनफॅक्ट अशा असतात की ज्या तुम्ही कम्प्लिटली इमर्स होऊ शकता दुःखामध्ये. दुःखामध्ये तुम्हाला कोणी म्हणत नाही. तुम्हाला कोणाला म्हणायची गरज पडत नाही की अरे हे दुःख कमी आहे तुझं, एवढं काही दुःख नाही आहे. कारण थोडं जरी दुःख असलं तरी ते भरपूर वाटतं आणि ते तुम्हाला कम्प्लिटली कव्हर करतं. ते तुमचं पॉझिटिव्हिटी पण घालून टाकतं. त्यामुळं असे हे आश्चर्यकारक नाही आहे की एका दुःखी भावनेतून ग्रेगरी रासपुतीन अवेकन झाला. आणि शेवटी तुम्हाला काय हवं असतं? तुम्हाला अशी गोष्ट हवी असते की जी तुम्हाला एक काहीतरी हे करू देईल. मग मला तसं बघायला गेलं तर तुम्ही जेव्हा गाण्यामध्ये एन्ग्रॉस होता, किंवा मीराबाई जे नाचून एनलाइटनमेंट मिळाली. नाचण्यालाही काही अर्थ नाही आहे आणि गाण्यालाही काही अर्थ नाही आहे. कारण वेडच म्हणलं पाहिजे एखादा गाणं म्हणणाऱ्याला, की काय तू सरळ मला मला समोर छान वाटलं म्हणण्यापेक्षा अरे मला हे मी गाण्यामधून का म्हणतोय, असा आरडाओरडा का करतोय? म्हणजे जेवढं गाण्याला अर्थ नाही आहे, संगीताला अर्थ नाही आहे, तेवढाच एखाद्या दुःखाच्या भावनेला पण काही अर्थ नाही. म्हणजे इक्वलच आहे ह्यात. म्हणजे सायकॉलॉजिकल लेव्हलवर तुम्ही गाण्यामध्ये एन्ग्रॉस होणं काय आणि तुम्ही एका दुःखात एन्ग्रॉस होणं काय, ह्याला तसा काही डिफरन्स नाही आहे. सो हे कोणी रेकग्नाइज नाही केलं ॲक्च्युली रासपुतीनबद्दल. बट त्याची सुरुवात अशी होती. हे लोकांनी मिस केलं आहे कारण ह्याच्यातून पण काही मिळू शकेल. मग ग्रेगरी रासपुतीन
त्याला रिपेंटन्स ही कन्सेप्ट त्याला एवढी आवडली की मी जेव्हा माफी मागत असतो तेव्हा मी म्हणजे माफी मागणं ही त्याची प्रार्थना झाली. अ, तर आणि प्रार्थना होणं म्हणजे काय की तुम्ही पूर्ण मनाने प्रार्थना करता येते त्या मोमेंटला. आणि लाज म्हणजे एखादा पकडलाच गेलाय आणि एखाद्याला प्रूफ सकट पकडला गेलाय, तर त्याला म्हणजे काहीच नाहीये त्याच्यासमोर असं म्हणणं, डिफेन्सलेस माणूस असतो जेव्हा, तेव्हा तो त्या दुःखामध्ये एन्ग्रॉस झालेला, इमर्स झालेला आणि त्या मोमेंटला त्यांनी ती थॉटलेसनेस एक्सपिरियन्स केली. आणि मग एकदा त्यांनी त्याच्या 20व्या वर्षी जेव्हा तो दारुडा चोर माणूस, जेव्हा त्यांनी हे त्याचा धक्का बसला, अवेकनिंग झालं त्याला. त्याच्यानंतर तो एक संन्यासी झाला. एवढा पॉवरफुल एक्सपिरियन्स होता तो त्याचा. आणि ह्याच्यामध्ये आश्चर्य नाही आहे. हे एकदम एक्सपेक्टेड गोष्ट आहे. कारण अ, अ, त्या काळात तर असं काय फार एंटरटेनमेंटची साधनं वगैरे पण नसणार आहेत. त्यामुळं मनाला तसंही मन तुमचं टॉर्चर करायलाच बसलेलं असतं तुम्हाला. तर त्या काळात तर एंटरटेनमेंटची साधनं नव्हती. प्लस त्यांनी ही एनलाइटनमेंट एक्सपिरियन्स केलेली. आणि त्याच्यानंतर तो संन्यासी झाला. तर ते त्याचा मेन संन्यास होता. आता एकदा तुम्ही ओपन झाला, अवेकन झाला, तर मग तो जंगलामध्ये जाणं आणि मग त्याला ख्रिस्ती भेटले. ख्रिस्ती नावाचा एक पंथ आहे तिकडे. बरेचसे धार्मिक पंथ होते रशियामध्ये. तसा ख्रिस्ती पंथ भेटला त्याला. मग त्याच्यामध्ये त्यांनी हे केलं. ख्रिस्ती पंथ मध्ये ते ते तर ऑर्जी करणारा पंथ होता. तर बेसमेंटमध्ये जायचे ते लोक गाणं म्हणायला. त्यांचं एक कौतुकास्पद गोष्ट अशी होती की दारू-बिरू व्यसन काही नसायचं त्यांचं. पण ते बेसमेंटमध्ये जायचे चर्चच्या आणि प्रार्थना एकजण सुरू करायचा आणि मग सगळे प्रार्थनेत लीन व्हायचे, तल्लीन व्हायचे. मग ऑर्जी सुरू व्हायची त्यांची, जी सेक्शुअल ऑर्जी होती. पण आणि मग जे काही असेल मग त्याच्यामध्ये तो पार्ट होता. सो त्यांनी तो, आता एखादा माणूस हे झाला, अवेकन झाला, तर तो लाईफ जास्त डीपली जगतो. हा डिफरन्स होतो फक्त त्याच्यात. सो त्यांनी तो ख्रिस्तीपंथ पण चांगलाच एन्जॉय केला. आणि त्याच्यानंतर अजून मी ह्याबद्दल कोणी बोलत नाही ॲक्च्युली, पण मी गॅरंटी घेऊ शकतो की रासपुतीन एक एनलाइटन्ड माणूस होता. कारण नंतर 2 सायन्स असतात एनलाइटन्ड माणसाचे. पहिली गोष्ट म्हणजे ही अवेकनिंग व्हावं लागतं, त्याचा धक्का बसावा लागतो. त्याच्यानंतर वॉन्डरिंग आणि संन्यास म्हणजे काही फरक पडत नाही ज्या माणसाला, ते दॅट वॉज सेकंड साईन की रासपुतीन वॉज अ एनलाइटन्ड बीइंग. आणि थर्ड साईन अशी होती की जेव्हा त्याच्याकडं सगळं काही आलं, फेम आलं, आणि पैसा आला आणि रिसोर्सेस आले, त्याच्यानंतर त्यांनी लाईफ एन्जॉय करणं त्यांनी सोडलं नाही. आणि कारण लोकांना कसं स्पिरिच्युअल लीडर म्हणून जर डोक्यावर चढवलं, खोटा स्पिरिच्युअल लीडर्सला, फेकर्सला, तर ते संन्यास असल्याचं किंवा विरक्त असण्याचं खोटं एक लेयर आणतात त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या वागण्यावर. गौतम बुद्धांसारखे बनायचा प्रयत्न करतात. जे मी साईन समजतो की हा एनलायटन नसण्याची साईन आहे, की ज्यांनी लाईफ सोडून दिली आहे. बट रासपुतीननी कसं केलं की तो त्याच्या जसं आधी गरीब होता तर तो संन्यासी होता. जसा पैसा यायला लागला, तो गाणाऱ्या जिप्सीजला बोलवायचा. त्याच्या संध्याकाळच्या पार्टीज असायच्या त्याच्या. तो हे द्यायचा, सेर्मन असायचे त्याचे. तर तो काय बोलत असेल आणि त्याचं ज्ञान तो देत असेल लोकांना संध्याकाळी. म्हणजे प्रवचन असायचे बेसिकली त्याचे. आणि प्रवचनानंतर नाच गाणं म्हणजे जिप्सी बायकांना तो बोलवायचा. आणि त्याच्या संध्याकाळ त्याची मैफिल रंगायच्या बेसिकली त्याच्या आजूबाजूला. तो स्वतः पैसे म्हणजे त्याला जसे भक्त द्यायचे पैसे तसे एका हाताने घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने तो खर्च करायचा. गाणी, नाच गाणं आणि नंतर आता प्रॉस्टिट्यूशन म्हणजे तो प्रॉस्टिट्यूट्सला पण भेटायचा, त्यांच्याबरोबर वेळ स्पेंड करायचा, बायकांबरोबर स्पेंड करायचा. आणि ह्याचं आश्चर्य असं वाटेल एखाद्याला की रॉयल फॅमिलीच्या बायका, मोठ्या मोठ्या कम्युनिटीच्या बायका त्याच्या भक्त होत्या. आणि त्याला ऑलरेडी अवेलेबल होत्या त्याच्या भक्तांमध्ये. पण तरी पण
आणि तेवढं असून पण म्हणजे त्याची तहान भागली नव्हती त्याच्यामधून. तो संध्याकाळ त्याची स्पेंड करायचा. आणि रशिया असं होतं तेव्हा खूप डेव्हलप्ड होतं रशिया ॲक्च्युली. वर्ल्ड वॉर 1च्या आजूबाजूचा आहे काळ आहे. त्या काळात पण तिथं पोलीस, रेकॉर्ड्स, स्पाईज आणि त्याच्यानंतर त्यांच्या व्यवस्थित रेकॉर्ड करून ठेवलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांनी त्याच्या मागे स्पाईज लावलेले मोठ्या मोठ्या लोकांनी आणि गव्हर्नमेंटनी, कारण हा एक इम्पॉर्टंट माणूस होता. तर त्या स्पाईजला पण कळत नसेल की हा माणूस असा काय करतो. म्हणजे एखादा नॉर्मल जरी एखादा बिघडलेला माणूस असेल म्हटलं, त्याच्यापेक्षा 3-4 पटीने जास्त हा अय्याशी करायचा. म्हणजे सकाळी एका मुलीबरोबर गेला, संध्याकाळी एका गेला, दुपारी गेला, त्याच्यानंतर संध्याकाळी गाणी, दारू हे सुरू व्हायचं. आणि म्हणजे असा कुठला प्रिटेन्स नव्हता त्याचं जग, हे काय म्हणतात त्याला, प्रिटेन्शन नव्हतं त्याच्या आयुष्यात. आणि अजून एक स्टोरी, आता ह्या छोट्या छोट्या स्टोरीजमधून कळतं की काहीतरी वेगळं होतं. असंच कुठल्या तरी मोठ्या सिटीमध्ये फिरायला गेला तर त्यांनी म्युझियम पण फिरायला गेला आणि म्हणजे तो इन्व्हॉल्ड होता, एनग्रॉस्ड होता लाईफमध्ये. आणि प्रिटेन्शन नव्हतं त्याचं. ह्या काही काही गोष्टींनी मला कळायला लागलं की ह्यांनी अवेकन झालेला माणूस होता. आणि त्याची अवेकनिंग अशी एका विचित्र न ऐकलेल्या प्रकारे मिळालेली, म्हणजे निगेटिव्हमधून मिळालेली त्याची अवेकनिंग आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे आता हे जे स्कॅन्डल्स त्याच्यानंतर त्याचे झाले, त्या स्कॅन्डल्स ओके, एक लास्ट त्या राष्ट्रपतींचा फनी केस हे असं आहे की त्याला तो रॉयल फॅमिलीच्या एकदम जवळ होता, तर त्याला जे बिझनेसमॅन वगैरे असायचे आणि ज्यूज जे असायचे रशियाचे, ते खूप पैसे द्यायचे, कारण त्याच्या शिफारसी तो डायरेक्ट हिच्यापर्यंत पोहोचवायचा, झारीनापर्यंत पोहोचवायचा. तर म्हणून त्यांना 10,000 रुबल, त्याच्यापेक्षाही जास्त खूप मिळायचे पैसे. मग नंतर कित्येक महिने एक कमिटी स्थापन झालेली जी बघत होती की अरे ह्याला एवढा पैसा मिळाला, तो कुठे असेल, कुठल्या बँकमध्ये ठेवला आहे, कुठं लपवला आहे, कुणाकडे गेला आहे. खूप शोधलं त्यांनी, पण त्यांना काहीच पैसे मिळाले नाही उरलेले. कारण म्हणजे ह्याला खरं म्हणजे पैशापासून विरक्त माणूस ह्याला म्हणायचं, जो कधी पैसा घेत नाही किंवा अरे मी पैशाशी डीलच करत नाही किंवा पैसा मला नको असं म्हणणारा विरक्त नाही. पण हा माणूस विरक्त होता, कारण तो एका हाताने घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने खर्च करायचा. आणि म्हणजे घ्यायलाही नाही म्हणायचा नाही आणि खर्चायलाही नाही म्हणायचा नाही. आणि त्याच्यामधला जो अनुभव होता त्याचा, तो मिळवत राहायचा. हा माणूस म्हणजे खरा विरक्त माणूस पैशापासून, आणि हा जागा झालेला माणूस म्हणून मिळेल. हे माझं रासपुतीनचा रिव्ह्यू. आणि आध्यात्मिक क्षेत्रात मी त्याला एनलायटन माणसाचा दर्जा देईल. आणि असं करून मी त्याचा रिव्ह्यू संपवतो आहे. धन्यवाद.